अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर हे 20व्या शतकातील एक उत्कृष्ट निबंधकार होते. त्यांचे निबंध मनोरंजक, विनोदी आणि थॉट प्रोकिंग आहेत. पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. गार्डिनर यांनी द डेली न्यूज यासाठी अल्फा ऑफ द प्लग या टोपण नावाने निबंध लिहिले. नंतर ते 1902 ते 1919 या काळात द डेली न्यूजचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी साध्या ते गंभीर विषयावर कुशलतेने लिहिले. त्यांचे निबंध प्रॉफिट, रिस्क अँड किंग्स आणि पिलर्स ऑफ सोसायटी या संग्रहामध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकामध्ये प्रख्यात व्यक्तींवर विनोदी आणि तीक्ष्ण रेखाचित्रे आहेत. गार्डिनर यांची लेखनशैली सरळ, हलकी-फुलकी आणि विचारप्रवर्तक असून ते इंग्रजी साहित्यातील एक महत्त्वाचे निबंधकार मानले जातात. ए. जी. गार्डिनर लिखित ऑल अबाउट अ डॉग. इट वॉज अ बिटरली कोल्ड नाईट. ती फार थंडीची रात्र होती. बिटरली कोल्ड नाईट म्हणजे फार थंडीची रात्र. अँड इव्हन ॲट द फार एंड ऑफ द बस द ईस्ट विंड दॅट रेव्ड अलॉंग द स्ट्रीट कट लाईक अ नाईफ. आणि बसच्या शेवटच्या टोकालाही रस्त्यावरून येणारी पूर्वेकडूनची थंड वाऱ्याची झुळूक सुरीसारखी लागत होती किंवा चाकूसारखी लागत होती. कट लाईक अ नाईफ म्हणजे झुळूक सुरीसारखी लागत होती किंवा चाकूसारखी लागत होती. द बस स्टॉप्ड. बस थांबली. अँड 2 women अँड अ मॅन गॉट इन टुगेदर. 2 स्त्रिया आणि 1 पुरुष बसमध्ये चढले. अँड फिल्ड द वेकंट प्लेसेस. ते रिकाम्या जागेवरती बसले. बसमध्ये असलेल्या रिकाम्या जागेवरती बसले. द यंगर वुमन वॉज ड्रेस्ड इन सिल्कस्किन. एक तरुण स्त्री होती. तिनं सिल्कस्किन कोट घातलेला होता. अँड कॅरीड वन ऑफ दोज लिटल पेकनीज डॉग. आणि तिच्या सोबत पेकनीज डॉग होता. दॅट वुमन इन सिल्कस्किन लाईक टू कॅरी इन देअर लॅप्स. सिल्कस्किन कोट परिधान केलेल्या स्त्रियांना पेकनीज जातीचा कुत्रा आपल्या मांडीवर ठेवून प्रवास करायला आवडत असे. द कंडक्टर केम. कंडक्टर आला अँड टूक द फेअर्स. आणि तो तिकीट त्यांनी दिले. देन हिज आय रेस्टेड विथ कोल्ड मलाईस ऑन द बिडी आयड टॉय डॉग. पण त्याचं लक्ष अचानक त्या छोट्या कुत्र्याकडे गेलं. कुत्र्याकडे रागाने आणि थंड नजरेनं पाहू लागला. त्याची नजर त्या चकचकीत डोळ्याच्या खेळण्यासारख्या कुत्र्याकडे गेली असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, त्या कंडक्टरने कुत्र्याकडे रागाने आणि थंड नजरेने पाहिलं. आय सॉ ट्रबल ब्रीविंग. आता काहीतरी वाद उफळणार मला वाटलं. आता काहीतरी वाद उफळणार असं लेखकाला वाटलं. दिस वॉज द अपॉर्च्युनिटी फॉर विच ही हॅड बीन वेटिंग. हेच ती संधी होती ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. अँड ही इंटेंडेड टू मेक द मोस्ट ऑफ इट. आणि त्यांनी तिचा फायदा घ्यायचे ठरवले होते. आय हॅड मार्क्ड हिम ॲज द टाईप ऑफ व्हॉट मिस्टर वेल्स हॅज कॉल्ड द रिसेंटफुल एम्प्लॉई. मी त्याला ओळखले होते. मिस्टर वेल्स यांनी रिसेंटफुल एम्प्लॉई, संतापलेला कर्मचारी किंवा रागीट कर्मचारी म्हटलेला प्रकारचा माणूस आहे. द मॅन विथ अ जनरल वेग, ग्रीवन्स अगेन्स्ट एव्हरीथिंग अँड अ पर्टिक्युलर ग्रीवन्स अगेन्स्ट पॅसेंजर्स who came and sat in the bus while he shivered at the door.
अशा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीबद्दल एक अस्पष्ट तक्रार असते. वेग म्हणजे अस्पष्ट, ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार. आणि विशेष अशा प्रवाशावर राग असतो जे त्याच्या बसमध्ये येऊन आरामात बसतात, तर तो दरवाजाजवळ थंडीने थरथरत उभा असतो. यू मस्ट टेक दॅट डॉग आउट, ही सेड विथ सोर वेनम. तुम्ही त्या कुत्र्याला बाहेर नेलंच पाहिजे, कंडक्टर रागाने त्या महिलेला म्हणाला. आय शॅल सर्टनली डू नथिंग ऑफ द काइंड. यू कॅन टेक माय नेम अँड ॲड्रेस, सेड द वुमन. मी अजिबात नेणार नाही. तुम्हाला वाटलं तर माझं नाव आणि पत्ता लिहून ठेवा, ती महिला कंडक्टरला म्हणाली. हू हॅड एव्हिडंटली एक्सपेक्टेड द चॅलेंज अँड न्यू द रिप्लाय. त्या महिलेला ही अडचण येईल हे आधीच माहीत असल्यामुळं तिने उत्तर तयार ठेवलेलं होतं. यू मस्ट टेक दॅट डॉग आउट, दॅट्स माय ऑर्डर्स. तुम्ही त्या कुत्र्याला बाहेर नेलंच पाहिजे, हा माझा आदेश आहे, कंडक्टर त्या महिलेला म्हणाला. आय वॉन्ट टू गो ऑन द टॉप इन सच वेदर. मी अशा थंड हवामानात बसच्या वर जाणार नाही. इट वुड किल मी, सेड द वुमन. माझा जीव जाईल, ती महिला कंडक्टरला म्हणाली. सर्टनली नॉट, सेड हर लेडी कंपॅनियन. अजिबात नाही, त्या महिलेच्या सोबत असलेली महिला म्हणते. यू हॅव गॉट अ कफ ॲज इट इज. तुला आधीच खोकला आहे. इट इज अ नॉनसेन्स, सेड हर मेल कंपॅनियन. त्या महिलेसोबत असलेला पुरुष काय म्हणतो, हे सगळं मूर्खपणाच आहे. द कंडक्टर पुल्ड द बेल अँड द बस स्टॉप्ड. कंडक्टर बेल वाजवतो आणि बस थांबवतो. दिस बस डज नॉट गो ऑन अंटिल दॅट डॉग इज ब्रॉट आउट. तो म्हणतो जोपर्यंत कुत्रा बाहेर नेला जात नाही तोपर्यंत बस पुढे जाणार नाही. ही स्टेप्ड ऑन टू द पेवमेंट अँड वेटेड. तो फुटपाथवरती उतरतो आणि थांबतो. इट वॉज इज अ मुमेंट ऑफ ट्रिम्फ. हा त्याच्या विजयाचा क्षण होता. ही हॅड द लॉ ऑन हिज साईड. कंडक्टरच्या बाजूने कायदा होता. अँड अ होल बस फुल ऑफ अँग्री पीपल अंडर द हॅरो. आणि त्या बसमध्ये बसलेले रागावलेले प्रवासी त्याच्या तावडीत होते. हिज एम्बिटर्ड सोल वॉज हॅव्हिंग अ रिअल हॉलिडे. त्याच्या कटू झालेल्या मनाला खरंच आनंद झाला होता. द स्टॉर्म इनसाइड रोज हाय. आता बसमध्ये वादाचं वादळ सुरू झालं. सगळ्याच्या मनात राग उफाळून आलेला होता. शेमफुल, ही इज नो बेटर दॅन अ जर्मन. काही प्रवासी म्हणाले लज्जास्पद आहे. काहींनी तिरस्काराने म्हटले तो जर्मन सारखाच आहे. व्हाय इजंट ही इन द आर्मी. तो सैन्यात का नाही. कॉल द पोलीस. पोलिसांना बोलवा. लेट अस ऑल रिपोर्ट हिम. आपण सगळे मिळून त्याच्या विरोधात तक्रार करूया. लेट अस मेक हिम गिव्ह अस आवर फेअर्स बॅक. त्याने आपले तिकिटाचे पैसे परत दिले पाहिजे. यस, दॅट इज इट. लेट अस मेक हिम गिव्ह अस आवर फेअर्स बॅक. हो, हेच आपले पैसे परत मिळवूया. फॉर एव्हरीबडी वॉज ऑन द साईड ऑफ द लेडी अँड द डॉग. प्रत्येक त्या गाडीमधले जेवढे प्रवासी होते ते सर्व प्रवासी ती महिला आणि तिच्या कुत्र्याच्या बाजूने होते. द लिटल ॲनिमल सॅट ब्लिंकिंग ॲट द डिम लाईट्स इन हॅपी अनकॉन्शियसनेस ऑफ द रम्पस ऑफ विच ही वॉज द कॉज. तो छोटा कुत्रा, तो छोटा प्राणी मंद प्रकाशाकडे डोळे उघडे झाक करत बघत बसलेला होता आणि त्याच्या अवतीभोवती गोंधळ सुरू आहे याची त्याला अजिबात जाणीव नव्हती. तो गोंधळ त्या छोट्या कुत्र्यामुळेच सुरू झालेला होता. द कंडक्टर केम टू द डोर. कंडक्टर दारात आला. व्हॉट इज युअर नंबर, सेड.
वन टेकिंग आउट अ पॉकेट बुक विथ अ जेस्चर ऑफ टेरिबल थिंग्स. तुमचा नंबर काय आहे? एका माणसाने भयानक हेतूने पॉकेट बुक काढत विचारले. देर इज माय नंबर, सेड द कंडक्टर इम्पल्टरबली. कंडक्टर म्हणाला, हा माझा नंबर आहे. गिव्ह अस अवर फेअर्स बॅक. यू हॅव एंगेज्ड टू कॅरी अस. यू कांट लिव्ह अस हेअर ऑल नाईट. आमचे भाडे परत द्या. तुम्ही आम्हाला नेण्याचे कबूल केलतं. आम्हाला येथे रात्रभर सोडून जाऊ शकत नाही. नो फेअर्स बॅक, सेड द कंडक्टर. भाडे परत मिळणार नाही, कंडक्टर म्हणाला. 2 or 3 पॅसेंजर्स गॉट आउट अँड डिसअपियर्ड इन टू द नाईट. 2-3 प्रवासी बसमधून उतरले आणि रात्रीच्या अंधारात गायब झाले. द कंडक्टर टूक अनदर टर्न ऑन द पेवमेंट. कंडक्टरने पुन्हा एकदा फुटपाथवर चक्कर मारली. देन वेंट अँड हॅड अ टॉक विथ द ड्रायव्हर. नंतर ड्रायव्हरकडे जाऊन त्याच्याशी बोलला. अनदर बस, द लास्ट ऑन द रोड, सेल्ड बाय इनडिफरंट. रस्त्यावरची शेवटची बस तिथून निघून गेली. टू द शॉर्ट्स ऑफ पॅसेंजर्स टू स्टॉप. प्रवाशाच्या थांबा अशा ओरडण्याकडे तिने दुर्लक्ष केले. दे स्टिक बाय इच अदर. प्रवासी एकमेकाच्या बाजूनेच होते. द व्हिलन्स वॉज द कॉमेंट. कोणीतरी व्हिलन्स अशी टिप्पणी केली.